वऱ्हाडी बोली भाषेत एक शब्द आहे भोक. आता हे भोक याला भोक म्हणायचं का भोंग म्हणायचं तर ते सिच्युएशनवर डिपेंड आहे. जशी सिच्युएशन आली तसे वऱ्हाडी भाषेतले शब्द बदलत राहते. म्हणजे लोक बदलवते बरोबर त्याला, कुठं भोक वापरते तर कुठं भोंग वापरते. आता भोक म्हणजे काय, लहानचं छिद्र असेल तर त्याला भोक म्हणतो आपण प्रमाण भाषेमध्ये, प्रमाण मराठी भाषेमध्ये. म्हणजे पुण्याकडचे लोक काय म्हणाल, इथे एक छोटंसं भोक आहे, पण विदर्भातलं म्हणून हसन भोक म्हणते त्या मायबीने. एखादं छिद्र दिसलं तर आपण काय म्हणतो वराडीतली माणसं, इथे एक लहानचं भोंग आहे. पण जर म्हणायचं असन आली काय जीवावर, तर तो आली काय भोंगावर नाही म्हणत, आली काय भोकावर म्हणते. म्हणजे क वापरायचा का ग वापरायचा हे सिच्युएशनवर डिपेंड आहे. म्हणजे समजा एखाद्याला चीड आली एखाद्या गोष्टीची, तो काय म्हणते भोकाट टाक, माय बिन काय होते तो कले क लावते म्हणजे भोकाट टाक बा, तर तो तिथं भोक वापरते. हा, आणि एखादं लहानचं छिद्र असन आणि त्याच्यात जर काहीतरी आपल्याला वस्तू टाकायची असून आपण काय म्हणतो, हा हे काय एक काम कर, हे घे, हा भोंगाट टाक, ह्या कांच्या घे भोंगाट टाक. तर ते भोकाट टाक नाही म्हणत. तिथं जर आपण भोकाट टाक म्हटलं तर तिथं ते म्हणजे समजा बेकार बोलून राहिला बाया, इथं तर मोठे माणसं आहे बा, मी कसं काय भोकाट टाक म्हणू. भोकाट टाकता आपण चुकीच्याच ठिकाणी म्हणतो भोकाट टाक, इथं भोंगाट टाकच म्हणू लागते. म्हणजे भोक आणि भोंग हे कुठं वापरायचं हे सिच्युएशनवर डिपेंड आहे. तसं प्रमाण भाषेत त्याला भोक म्हणते आणि वराडी भाषेत भोंग म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते हे कमेंट करून लिहा.